हॅलो स्टुडंट, गुड इव्हिनिंग. कसे आहात? व्यवस्थित आहात ना? उन्हामध्ये कुठेही फिरू नका, उन्हामध्ये कुठेही जाऊ नका. शाळेत जायचं असेल शाळेत जा, परीक्षा चालू असेल परीक्षेपुरतं जायचं, काय 1 तास 2 तास, पण बाह्यत असं उन्हामध्ये फिरायचं नाही, भटकायचं नाही. कळलं? प्रत्येकाने आरोग्याविषयी काळजी घ्यायची. बिकॉज हेल्थ इज वेल्थ. ओके. हेल्थ इज वेल्थ. आता हे थोडंसं मे महिना आणि एप्रिल महिना जरा औष्णिक टेम्परेचर फार वाढत चाललं आहे. 40 डिग्री सेल्सिअस, 42 43 आहे की नाही? सायन्स. आता याचं कारण असं आहे, महत्त्वाचं कारण मित्र असं आहे की पूर्वी कौलारी घरं राहायची, पत्र्याची घरं राहायची. त्यामुळे उन्हामध्ये जे जरी तापलं तरी ते लवकर थंड व्हायचं. 5 वाजले की पत्रा, कौलरी किंवा ते 5 ऊसाचं जे असायचं घर, त्याचे छप्र राहायचे, शांत थंड असायचे. परंतु मित्र आता काय आहे, सिमेंट कॉन्क्रीट हे जवळजवळ 10 तास गरम राहिले, ते थंड लवकर होत नाही मित्र. तुम्ही बघा, चांगलं परीक्षा घ्या सिमेंटची, ते दिवसभर पूर्ण तापल्यानंतर रात्रीपर्यंत 3-4 पर्यंत थंड नाही होत, उष्ण असतं. आणि त्यामुळे घरामध्ये हवा उष्ण, आणि मग झोप येत नाही, काही नाही. त्यामुळे लोक बाहेर झोपतात. शेतकरी असेल बाहेर, परंतु आता बाहेर झोपणं धोक आहे. कारण काय? टायगर. टायगर विल कम अँड अटॅक. त्यामुळे काही गोष्टी बऱ्याचशा आहेत. ठीक आहे. येस्टरडे वी हॅव सीन ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, as well as the chlorine, bromine, iodine, and sodium, oxygen. These are the atoms. Oxygen is helpful for the aerobic and anaerobic respiration. Aerobic respiration. मग त्या रेडॉक्स रिॲक्शन, बरोबर की नाही? रेडॉक्स. आता त्या रिॲक्शन आपण नंतर बघूया. आज आपण ॲटॉमिक नंबर आणि काल सांगितल्याप्रमाणे व्हॅलन्सी बॉन्ड कसे येतात, हाऊ द व्हॅलन्सी ऑन द ॲटम, which is the chlorine. Chlorine is having the -1 valency, as well as sodium is having +1 valency. Oxygen will having -2 valency. Magnesium is having +2 valency. मग का? त्याचं न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात आपल्याला माहिती आहे. आणि ऑर्बिट काय असतं? ऑर्बिटच्या म्हणजे त्या ठिकाणी न्यूक्लियस आणि कक्षेभोवती, ऑर्बिट ज्याला म्हणतो त्याला मराठीतून कक्षा म्हणतात. कक्षाभोवती काय फिरतात? इलेक्ट्रॉन फिरतात. आणि इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो मित्र? ऋण प्रभार असतो. इलेक्ट्रॉनवर कोणता असतो? ऋण प्रभार. म्हणजेच कक्षेभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. आणि त्याचा ऑक्टेट पूर्ण, ऑक्टेट म्हणजे अष्टक पूर्ण होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. आता प्रत्येकाशी आपण सोडियम, ऑक्सिजन, मॅग्नेशियम आणि क्लोरीन याचं उदाहरण बघूया. सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. हे बघा, 1 आणि 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8. 8 आणि 2 किती झाले? 10. आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याचा अष्टक पूर्ण होण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज असते? 7 इलेक्ट्रॉनची गरज असते. मग 7 इलेक्ट्रॉन तो घेऊ शकत नाही, आणि म्हणून तो 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. हा इलेक्ट्रॉन देतो म्हणजे सोडियमवर +1, म्हणजे त्याने कर्ज दिले, म्हणजे सोडियमवर +1 चार्ज निर्माण होतो. म्हणून द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज
इज +1. कळलं आता व्हॅलन्सी? अशा प्रकारे ही व्हॅलन्सी. आता क्लोरीनचं बघा. ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन किती आहे? 17 आहे. मग पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात. प्रोटॉन न्यूट्रॉन माहिती आहे आपल्याला. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 100% 8 इलेक्ट्रॉन आहे. 8 आणि 2 किती झाले? 8 + 2 = 10. मग बाह्यतम कक्षेमध्ये किती शिल्लक राहिले? ॲटॉमिक नंबर किती आहे? 17 आहे. मग बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन राहिले. 1 2 3 4 5 6 7. मग 7 इलेक्ट्रॉन राहिले. तो 7 इलेक्ट्रॉन तो देणार नाही. 7 अष्टक पूर्णांकात 7 इलेक्ट्रॉन देणार नाही, कारण 7 इलेक्ट्रॉन आहे. मग तो मात्र 1 इलेक्ट्रॉन भागीदारीत पत्करू शकतो. मग 1 इलेक्ट्रॉन तो कोणत्या तरी मूलद्रव्याचा घेईल, बरोबर की नाही? आणि मग 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे त्याच्यावर प्रभार कोणता झाला? ऋण प्रभार झाला, मायनस. आणि म्हणून व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन विल बी -1 क्लोरीन. तसंच आता बघा ऑक्सिजनचं. ॲटॉमिक नंबर ऑक्सिजन किती आहे? 8 आहे. पहिल्या कक्षेत तर 2 इलेक्ट्रॉन आहेच. मग 8 ॲटॉमिक नंबर असल्यामुळे किती शिल्लक राहिले इलेक्ट्रॉन? 6 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. मग बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 6 इलेक्ट्रॉन आहे. मग 6 इलेक्ट्रॉन तो देऊ शकत नाही. मग 2 इलेक्ट्रॉन तो काय करतो? घेतो. आणि म्हणून घेतल्यामुळे त्याच्यावर कोणता प्रभार तयार होतो? -2. म्हणजेच व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज -2. तसंच मॅग्नेशियमचं आहे बघा. आता मॅग्नेशियम प्रोटॉन न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये आहे. पहिल्या कक्षेमध्ये ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम 12 आहे, बरोबर? ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवा. ॲटॉमिक नंबर कॅल्शियम 40, ॲटॉमिक नंबर हायड्रोजन 1, ॲटॉमिक नंबर ऑक्सिजन 8, ॲटॉमिक नंबर सोडियम 11, ॲटॉमिक नंबर मॅग्नेशियम 12, ॲटॉमिक नंबर क्लोरीन 17. हे लक्षात ठेवायचं. अजून थोडे तुमचे लक्षात राहतील अभ्यास करता करता. मग मॅग्नेशियमच्या 12 आहे तर 2 8. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन ऑर्बिट भोवती, बरोबर की नाही? ऑर्बिट म्हणजे काय? कक्षा. मग दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती? 8 इलेक्ट्रॉन. 8 आणि 2 किती झाले? 10. ॲटॉमिक नंबर किती आहे? 12. म्हणजे 2 शिल्लक राहिले की नाही? रिमेनिंग 2 इलेक्ट्रॉन्स they will revolve outermost orbit. Which how many electrons will be there? Only 2 electrons are there. So 1 2 outermost electron. मग तो काय करेल? 6 घेऊ शकत नाही. 2 भागीदारीत पत्करेल. 2 देऊ शकतो, डोनेट करू शकतो. आणि म्हणून त्याच्यावर दिल्यामुळे काय झाला? +2 चार्ज. म्हणून द व्हॅलन्सी ऑफ मॅग्नेशियम इज +2. कळलं आता तुम्हाला? आता व्हॅलन्सी म्हणजे संयुजा. मॅग्नेशियमची +2, ऑक्सिजनची -2, सोडियमची +1 आणि क्लोरीनची -1. अशा प्रकारे ही संयुजा म्हणजे व्हॅलन्सी. ॲटॉमिक नंबर कळलंय तुम्हाला? हे ॲटॉमिक नंबर आहेत, आहे की नाही? ऑर्बिट म्हणजे कक्षा. प्रोटॉन न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये आहे आणि कक्षेभोवती काय फिरतात? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार आहे? ऋण प्रभार आहे. अशा प्रकारे शेअर करा, लाईक करा मित्र हो, आणि सबस्क्राईब करा. ओके, अभ्यास करा.